हिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता ईश्वरी आणि अर्णव हे समोरासमोर असतात. अर्णवला खरं तर ना आता ऑफिसला जायचं असतं. त्यासाठी तो पूर्ण तयारीनिशी बाहेर थांबलेला असतो, कारण तो आता आकाशची वाट बघत असतो की आकाश कधी एकदा येईल तेच दुसरीकडे आता ईश्वरीने छान असं कमळाचं फूल ना अर्णवसाठी आणलेलं असतं आणि अर्णवच्या समोर ते ठेवते. त्यावर अर्णव तिला म्हणत असतो की आता हे कमळाचं फूल कशाला. त्यावर हे कमळाचं फूल ना तुझ्यासाठी आहे, म्हणजेच हे फूल तुमच्याकडे ठेवून घ्या, म्हणजे कसं सगळं काही चांगलं होईल. मग आता ते कमळाचं फूल ना तो वरच्या खिशात ठेवत असतो. त्यावर आता हे कमळाचं फूल असं वरच्या खिशात नाही ठेवायचं असतं. मग तू मुळात मला कमळाचं फूल देतेच का आहेस. मग तेव्हाच ना हे कमळाचं फूल ना देवाला वाहत असतात. मग तेव्हाच अर्णव म्हणत असतो की हो, कळलं मला, देवाला वाहतात ना हे कमळाचं फूल, सो हे कमळाचं फूल मी तुझ्यासाठी अर्पण करतो. हे असं म्हटल्यानंतर इकडे मात्र ईश्वरी म्हणत असते की तुमचं ना आपलं काहीच असतं. त्यावर अर्णव तिला म्हणतो की खरंच ना, प्रत्येक संकटामध्ये तू खंबीरपणे उभी असतेस, त्यामुळेच ना मला तू देवच वाटतेस, म्हणजेच तू देवीचंच रूप आहेस. असंही आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो. ईश्वरी म्हणत असते की खरंच तुम्ही ना ग्रेट आहात, असं बोलून आता ती त्याचं कौतुकही करत असते. तेव्हाच ना दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो मात्र आता ईश्वरीसोबत बोलत असतो. ईश्वरीला आता म्हणतो की मग आता हे कमळाचं फूल कुठे ठेवायचं. तेव्हाच ना अर्णवला ईश्वरी सांगते की आजी ना पूजा करत होत्या, मग आजींकडनंच मी हे कमळाचं फूल आणलं. का तर देवीचा आशीर्वाद तुमच्यासोबत कायम असायला हवा ना. मग हे कमळाचं फूल ना तुम्ही गाडीमध्ये ठेवा, म्हणजे कसं आज ते एजीएम आहे ना त्याचा रिझल्ट ना एकदम नॉर्मल लागायला हवा, यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट बोलायचं होतं ना, म्हणून खास आले होते आणि येताना हे तुमच्यासाठी मी घेऊनही आले. असंही आता ईश्वरी अर्णवकडे बघून बोलत असते. अर्णवलाही आता एकदम छान वाटत असतं. अर्णवही आता ईश्वरीकडे बघत असतो आणि ईश्वरीला म्हणत असतो की आवडले मला हे सगळं काही. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की या सगळ्या काही गोष्टींमुळे अर्णव छोटा छोटा का आनंद होऊन शोधत असतो आणि ईश्वरी जेव्हापासनं त्याच्या आयुष्यात आली आहे ना तेव्हापासनं सगळं काही चांगलं होतं आहे. त्यामुळेच ना तो ईश्वरीचं कौतुकही करत असतो. त्यामुळे ईश्वरीला अगदीच भरून आलेलं असतं. तिला आता आपण केलेली चॉईस ही परफेक्ट आहे हे सुद्धा लक्षात येत असतं. त्यामुळे आता ती अर्णवकडे एकटक बघत असते. तेच दुसरीकडे इथे नम्रता खूपच जास्त खुश असते. आता आकाश कामाला जायला निघालेला असताना आकाशला ना मध्येच ती थांबवत असते. आकाश तिला म्हणत असतो की आता काय झालं आहे, पण आता ती आकाशला म्हणत असते की तुम्हाला मी फक्त यासाठी थांबवते ना, प्लीज ना ऐका ना माझं, मी काय म्हणते ते. मग आता मी तुमच्यासाठी हलवा करते, तेवढा हलवा झालाच आहे, तो घेऊन जा ना. पण आता ऑलरेडी उशीर झाला आहे, बाहेर दादाना माझी वाट बघतोय, मग मला निघायला हवं, असं देखील आकाश बोलत असतो. पण आता नम्रता त्याला शपथ देते आणि नम्रता त्याला थांबवून घेते. नम्रताने जसं आता त्याला थांबवून घेतलेलं असतं ना, तसं मात्र आता इकडे आकाश नम्रताला म्हणत असतो की हे सगळं काय आहे, तू विनाकारण मला शपथ वगैरे देत जाऊ नको, असंही तो आता म्हणत असतो. पण इकडे नम्रता कुठे ऐकते. तेच इकडे ना अर्णव जो आहे तो बाहेर वाट बघत असतो आकाशची. तोपर्यंत शिर्केंच्या फोनवर तो बोलून घेतो. फोनवर बोलून झाल्यानंतर इकडे आता अर्णव म्हणत असतो की कधी येतो ह्या आकाश, किती वेळ झाला. त्यावर ईश्वरी म्हणत असते की लागणार आकाश भाऊजींना थोडा वेळ, थांबा ना थांबा, असं बोलून ती आता अर्णवला शांत करत असते. तेच इकडे आता नम्रता हलवा बनवत असते आणि तिचं लक्ष नसतं. हलवा बनवत असतानाच ना ती इकडे आकाशला थांबवण्यासाठीचे प्रयत्न करत असते. पण आकाश तिला म्हणत असतो की मला ऑलरेडी उशीर होतोय, मला जाऊ दे. पण ती कुठे ऐकते. ती आकाशला फोर्स करत असते. पण तोपर्यंत तिने जो हलवा बनवलेला असतो ना तो पूर्णपणे जळून गेलेला असतो. जसा आता हलवा जळतो तसं ती आकाशला म्हणते, बघितलं का आकाश, हे सगळं ना तुमच्यामुळेच झालं आहे. एवढा वेळ झाला मी वाट बघत होते आणि आज तुम्ही तर असं करताय. मग आता या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवल्यानंतर ना, हो हो मला माहिती आहे तू माझ्यासाठी बनवत होतीस, पण आता ऑलरेडी उशीर झाला आहे, मग काय करणार सांग ना. मग आता थांबा ना थोडा वेळ, मी पटकनी दुसरा बनवते. पण आता आकाश नम्रताला म्हणतो की तू पुन्हा दुसरा बनव, पण मी आता निघतो.
कारण ऑलरेडी उशीर झाला आहे, दादा वाट बघतो आहे माझी. मी काय म्हणतो, तू पुन्हा बनव दुसरा हलवा आणि कामावर घेऊन ये माझ्यासाठी. मग नम्रताला हेही कल्पना आवडते. नम्रता म्हणते, खरंच का, मी घेऊन येऊ का? मग आकाश म्हणतो, हो हो घेऊन ये. मग तर झालं ना, आता तर खुश आहेस ना? हो हो ठीक आहे, मी घेऊन येते. तेच दुसरीकडे आता सगळीजणं त्या मिटिंगसाठी जमलेले असतात. सगळीजणं मिटिंगसाठी जमलेली असतानाच ना, इकडे आता बोलणं सुरू असतं. म्हणजेच आता आपण सगळीजणं एकत्र भेटलो आहोत. सो प्रत्येकाला तुम्हाला माहितीच आहे की आजची आपली ही मीटिंग कशा संदर्भात आहे. नवीन आउटलेट जे आहे ते आपण आधी करणार आहोत. त्याचसोबत नवीन मॅनेजिंग कमिटीसुद्धा आज आपण या सगळ्यामध्ये व्यवस्थित मांडणार आहोत. 5 कॅन्डिडेटमधले 3 कॅन्डिडेट आपल्याला निवडायचे आहेत. सो आणि हे कॅन्डिडेट जे आहेत ते बोर्ड मेंबर्स निवडतील, हेही आता सांगितलं जातं. एवढं सगळं सांगितलं गेल्यामुळे आता सगळीजणं टाळ्या वाजवत असतात. त्याच वेळेला तुम्हाला अजून काही नाव सजेस्ट करायचं आहे का? तर तसं असेल तर सांगा, हेही आता विचारलेलं असतं. तर अर्णव आता आकाशचं नाव सजेस्ट करतो आणि तो म्हणतो की आकाशने सुद्धा या कंपनीसाठी बराच योगदान दिलं आहे. सो आकाशचं सुद्धा नाव असायला हवं. मग आता आकाशचं नावसुद्धा घेतलं जातं. तेच आता दुसरीकडे मात्र आता आपल्यामध्ये सात्विक फॅशन आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार जे आहे ते खरं तर ना ईश्वरी आहे. कारण ईश्वरी अर्णव राजशिर्के जर नसल्या असत्या तर आज आपल्यात आपलं सात्विक फॅशन नसलं असतं. कारण ईश्वरी अर्णव राजशिर्के यांनी बरेच गोष्टी केल्यात, ज्यामुळे आता त्यांनी ह्या स्पर्धेत पार्टिसिपेट करून आपल्या ह्या कंपनीला जिंकवलं आहे असं देखील आता म्हटलं जातं. नाहीतर आपल्या हातातला ना सगळंच निसटलं होतं. पण आज फायनली सगळ्या काही गोष्टी तुमच्या समोर आहेत, हेही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं जातं ना, तेव्हा मात्र आता सगळीजणं टाळ्या वाजवत असतात ईश्वरीसाठी. कारण ईश्वरी होती म्हणून हे सगळं शक्य होतं, हे प्रत्येकाला माहिती होतं. आणि यामुळेच ना आता जोरजोरात टाळ्या वाजत असतात. तेच अर्णवलाही छान वाटतं की ईश्वरीसाठी एवढे सगळे प्रयत्न केले जात आहेत. ईश्वरीबद्दल चांगलं चांगलं छान बोललं जाते, त्यामुळे आता तो देखील खूप जास्त खुश असतो. तेच इकडे आता अनाऊन्समेंट झालेली असते ही थोड्याच वेळात तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवायची वेळ मिळेल. प्रेझेंटेशन एकदा का तुम्ही दाखवलं का तुम्हाला पुढे इलेक्शनसाठी उभं करण्यात येईल, प्रत्येकाला लिंक देण्यात येईल आणि त्यानुसार वोटिंग होईल, हेही आता म्हटलेलं असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की आज ना सॉरी खूप जास्त खुश असते. म्हणून ईश्वरी मुद्दामून तिला विचारायला येते की आज काय झालं आहे, काय इतका आनंद कसला ते तरी सांग. मग तेव्हाच ना आज इलेक्शन आहे ना, आणि मला माहिती आकाश प्रेझेंटेशन एकदम परफेक्ट देणार आहे आणि त्यांच्यासाठीच मी हलवा बनवते. आणि त्यांनी मला सांगितलंसुद्धा आहे की त्यांनी मला स्वतः बोलवले हलवा घेऊन, असंही आता ती बोलत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की वा वा, म्हणजे आज जोरदार तयारी सुरू आहे. तर मग काय मदत वगैरे करायची आहे का? काही मदत हवी असेल तर सांगा ताई. नाही नाही करते ना, मी करते, नको काळजी करूस तू. काही मदत लागली तर मी सांगेनच की, पण आता तरी सध्याला नको आहे मदत, करते मी. हो हो करशीलच ना, तुला आता तुझ्या नवऱ्यासाठी स्पेशल करायचे. आणि तसंही मी तुला सांगू का, हा जो आधीचा होता तो का जळला आहे ना, हे मला कारण कळलं आहे. का जळला आहे, काय कारण कळलं आहे तुला? हो मला कारण कळलेलं आहे हा का जळला आहे ते. म्हणजेच तू त्या जाताना त्यांच्याबरोबर होतीस ना, तू त्यांच्याशी बोलायचा, त्यांना हे करण्याचा प्रयत्न करत होतीस, पण नाही झालं ना पॉसिबल. मला माहिती आहे तोपर्यंतच हे सगळं जळून खाक झालं आहे, बरोबर ना? हो हो बरोबर ओळखलंस तू. असंही आता ईश्वरीला इकडे मात्र नम्रता बोलत असते. तेच दुसरीकडे आता अर्णव आकाशला समजावत असतो आणि तो आकाशला म्हणत असतो की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू या सगळ्यामध्ये परफेक्ट असणार आहेस. आणि त्यामुळे तरीसुद्धा ना मी तुला एक स्पेशली सांगतो आहे, प्रेझेंटेशन एकदम परफेक्ट दे, एकदम उत्तम दे, कुठेही कसलीच कमी ठेवू नकोस. त्यामुळे ना आपण ना काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये जिंकायला हवं. आणि यासाठी वाटेल ते प्रयत्न करावे लागले ना तरीही करायचे आहेत, असंही आता म्हटलं जातं. हो हो मी आहे ना,
मी करेन व्यवस्थित. आणि त्याचबरोबर आता अर्णव ना त्याला ऑल द बेस्टसुद्धा बोलत असतो. अर्णवने त्याला ऑल द बेस्ट केल्याबरोबर आता त्यालासुद्धा एकदम भारी वाटतं आणि तोसुद्धा आता पुढच्या कामाला लागतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या तर गोष्टी होतात. तेच आता नम्रता इकडे आता आकाशसाठी ते घेऊन आलेली असते. आकाशसाठी जेव्हा ती आता स्पेशली घेऊन येते ना हलवा वगैरे, तेव्हा आकाश आता तिला म्हणत असतो की तुला खरं सांगू का नम्रता, माझा बिलकुलही मूड नाही आहे आता हे सगळं खायचा. मला ना प्रेझेंटेशन करायचं आहे. थोड्याच वेळात ना आता प्रेझेंटेशनची वेळ येणार आहे. मग तेव्हा माझं प्रेझेंटेशन रेडी नसेल ना तर प्रॉब्लेम होईल. मग आकाशला ती फोर्स करते का तर तिने त्याच्यासाठी खास बनवून आणलेलं असतं. पण आकाश काही केले ऐकत नसतो. आकाश ऐकत नसल्यामुळे नम्रता थोडी नाराज होते, कारण नम्रताने आकाशसाठी हे परफेक्ट असं बनवलेलं होतं. तेवढ्यातच शिर्के तिथे येतात आणि शिर्के म्हणतात की झाली ना सगळी तयारी आकाश सर, कारण आता कोणत्याही क्षणी सगळं काही चालू होईल. त्यासाठी मी तुम्हाला म्हणतो आहे. हो हो, नका काळजी करू, होते ना सुरुवात. असं बोलूनच मग आता इकडे नम्रताला आकाश म्हणतो, बघितलंस ना, आता शिर्केंनीसुद्धा येऊन सांगितलं, उशीर नाही करून चालणार प्लीज. मी नक्की नंतर खाईन हलवा, तू वाटल्यास ना ठेवून जा. असंही आता नम्रताला आकाश बोलतो. मग आता नम्रता तयार होते. ठीक आहे, मी ठेवून जाते, मग नंतर तुम्हाला भूक लागली की खा. मग तेच आता आकाशचं जे प्रेझेंटेशन असतं ते सुद्धा नम्रता पाहत असते. आकाशचं प्रेझेंटेशन नम्रताला आवडत असतं. नम्रता आता आकाशला म्हणत असते की खरंच ना खूप बढिया केलं आहे बघा तुम्ही प्रेझेंटेशन. मला वाटलंही नव्हतं इतकं छान असेल तुमचं हे प्रेझेंटेशन. हो हो, बघितलंच ना, आहे ना छान प्रेझेंटेशन. हो, आवडलं आहे मला आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही ही कामगिरी फत्ते कराल म्हणून, म्हणजे तुम्हाला हे काम परफेक्ट जमतं यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. असंही आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना, तेव्हा मात्र आता इकडे दुसरीकडे नम्रता त्याला ऑल द बेस्ट वगैरे बोलते आणि त्यानंतर ना तिकडनं जायला निघत असते. तेच इकडे आता प्रेझेंटेशनला सुरुवात होते. आकाश सगळ्या कंपनीच्या समोर आता प्रेझेंटेशन देत असतो. आकाश जेव्हा प्रेझेंटेशन देतो ना, तेव्हा मात्र आता सगळेच बोर्ड ऑफ डायरेक्टरची माणसं ते सगळं काही बघत असतात. आणि तेव्हाच ना इकडे आता आकाश जो आहे तो आता त्या सगळ्यांना सांगत असतो सात्विक फॅशन हे त्याने कशा पद्धतीने उभं केलं आहे. आणि या सगळ्याबद्दल जेव्हा आता तो सांगत असतो ना, तेव्हा मात्र आता सगळीजणं खुश असतात. सात्विक फॅशनची पूर्णपणे माहिती त्याने दिलेली असते. म्हणजे सात्विक फॅशन कसं सुरुवात झालं त्यापासून ते आतापर्यंत सात्विक फॅशनने जे जे काही केलं आहे ना त्याबद्दल तो परफेक्टली सांगत असतो. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी जेव्हा तो आता सांगतो ना, तेव्हा अर्णवलाही खूप जास्त हे प्रेझेंटेशन आवडलेलं असतं. त्याने विचारही केला नव्हता की एवढं सगळं काही होऊ शकतं, पण परफेक्ट झालेलं होतं सगळ्या काही गोष्टी आणि त्यामुळेच ना त्यालाही आनंद झालेला होता. तेच आता जेव्हा या सगळ्या काही गोष्टी त्याने सांगितलेल्या असतात, तेव्हा मात्र आता इकडे अंजलीलासुद्धा ते प्रेझेंटेशन एकदम बढिया वाटलेलं असतं. तिलासुद्धा आवडलेलं असतं, म्हणून तीसुद्धा आता त्याच्याकडे बघत असते आणि त्याचं कौतुक करत असते. जेव्हा आता ती त्याचं कौतुक करत असते ना, तेव्हाच ना इकडे आता आकाश म्हणजेच सात्विक फॅशन हे किती परफेक्ट आहे, म्हणजेच किती महत्त्व द्यायला पाहिजे, किती ह्या सगळ्या काही गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल तो आता सांगत असतो. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल जेव्हा तो आता सांगतो ना, तेव्हा ते प्रेझेंटेशन सगळ्यांनाच आवडतं, कारण पूर्णपणे ना डिटेलमध्ये माहिती त्यांनी सात्विक फॅशनची दिलेली असते, जे की आतापर्यंत परफेक्ट प्रेझेंटेशन होतं. आता इकडे आकाशचं प्रेझेंटेशन तर होतं आणि अजून बाकी 4 कॅन्डिडेटसुद्धा असतात, त्यांनासुद्धा त्यांचं प्रेझेंटेशन देण्याची संधी दिली जात असते. अर्णव मात्र आता कुठेतरी होप्स घेऊन बसलेला असतो. अर्णवला माहिती असतं की काहीतरी चांगलं होईल, त्यामुळेच ना तो आता फक्त पॉझिटिव्ह विचार करत असतो. त्याला माहिती असतं की आकाशने परफेक्ट काम केलेलंच आहे. आकाशला त्याने सांगितलेलं होतं की फक्त ना तू प्रेझेंटेशन उत्तम दे, प्रेझेंटेशन उत्तम दिलंस ना की सगळ्या काही गोष्टी एकदम परफेक्ट होतील. आणि तसंच झालेलं होतं. इकडे आता प्रेझेंटेशन तर दिलेलंच होतं, सोबतच ना सगळ्यांचे कौतुकाचे शब्दसुद्धा आकाशला ऐकायला भेटत असतात. त्यामुळेच ना आता आकाशला छान वाटत असतं. त्याला कळून चुकलेलं असतं की आता निकाल तर आपल्या बाजूनेच लागेल, पण तरीसुद्धा असतं ना थोडंफार टेन्शन, तसं आकाशला आता थोडंसं टेन्शन होतं.
म्हणूनच आकाश थोडासा असा विचार करत होता. तेच अर्णवही त्याच्याकडे बघत होता. इकडे नम्रताने तर कहर केलेला होता. नम्रताने चक्क आता तिच्या सगळ्या फ्रेंड्स फॉलोवर्सना सांगून ठेवलेलं असतं आणि आज संध्याकाळी पार्टी ठेवली आहे असं देखील ती प्रत्येकाला सांगत असते. प्रत्येकाला आरडाओरडा करून ती पार्टीबद्दल सांगते आणि संध्याकाळी तुम्हाला नक्की यायचं आहे असंही म्हणते. तिला आता विचारतसुद्धा असतात की काय आहे नेमकं ते तरी सांग. परंतु आता ती सगळ्यांना सांगत नसते. ती फक्त एवढंच म्हणते की मी तुम्हाला म्हटलं आहे ना, संध्याकाळी तुम्हाला समजेल काय आहे आणि काय नाही ते. फक्त तुम्ही पार्टीला या असं बोलून तिने आता सगळ्या फ्रेंड्सना पार्टीसाठी इन्व्हाइट केलेलं असतं. आणि जेव्हा ती सगळ्या फ्रेंड्सना पार्टीसाठी इन्व्हाइट करते तेव्हा ती खूप जास्त खुश असते. कारण तिला असं वाटत असतं की काही झालं तरी आकाशाची स्पर्धा जिंकणार आहे. या इलेक्शनचा रिझल्ट अगदीच पॉझिटिव्ह लागेल हेही माहिती होतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे मात्र आता बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग इथे रंगलेली असते. म्हणजेच आता सगळ्यांचे प्रेझेंटेशन झालेले असतात. सो आता सांगण्यात येतं की थोड्याच वेळात त्यांना आपल्याला आता इथे मी एक लिंक देईन, त्या लिंक थ्रू वोट करायचा आहे. ज्या स्पर्धकाला जास्त वोट असतील ते जिंकतील. सो 3 कॅन्डिडेट निवडले जातील हेही आता सांगितलं जातं. सो आता प्रत्येकाच्या फोनवर एक लिंक शेअर केलेली असते आणि त्या लिंक शेअर करून मग आता तुम्हाला जो कॅन्डिडेट हवा आहे त्याच्याच नावावरती वोट करायचं असतं. आणि तुम्ही वोट केल्यानंतर तुम्हाला नाही समजणार, नंतर फायनलला जेव्हा रिझल्ट डिक्लेअर होईल तेव्हा तुम्हाला समजेलच की कोण विनर आहे ते, असंही आता म्हटलं जात असतं. आता जेव्हा एवढ्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा प्रत्येकाच्या फोनवर लिंक शेअर केली जाते आणि त्या लिंक थ्रू प्रत्येकाला आपलं वोटिंग द्यायचं असतं. तोपर्यंत बाहेर सगळीजणं थांबलेली असतात, आकाश आणि बाकी 4 कॅन्डिडेटसुद्धा. आकाशचा जीव नुसता वरखाली होत असतो. आकाशला कळत नसतं की काय चाललं आहे हे. म्हणजे आपण निवडून तर येऊ ना, नुसतं धाकधूक होत असतं आकाशला टेन्शन आलेलं असतं. त्यामुळेच ना आकाश आता रिझल्टची वाट बघत असतो. इकडे आता अंजलीलासुद्धा पूर्णपणे हे असतं की आकाश जिंकू शकतो, कारण आकाशचं प्रेझेंटेशन खूपच सुंदर होतं, छान होतं. तर इकडे नम्रता जी आहे ना, ती आकाशला कॉल करत असते. आकाशला कॉल करून ती विचारायचा प्रयत्न करत असते. आकाश तिथेच बाहेर उभा असतो वेटिंग रूममध्ये, कारण कधीही निकाल लागणार असतो आणि त्याचसाठी तो बाहेर थांबलेला असतो. आणि जेव्हा तो आता बाहेर थांबतो ना, तेव्हा नम्रताचा फोन उचलून नम्रताला म्हणत असतो की काय झालं आहे. तेव्हा नम्रता त्याला म्हणत असते की मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे काय झालं आहे ते. त्यावर नम्रताला म्हणतो की अजूनही निकाल लागलेला नाही आहे, थोड्याच वेळात निकाल लागेल. मग तेव्हा ती म्हणते की ठीक आहे चालेल, पण मला सांगा हा निकाल लागल्यावर. तो म्हणतो की हो हो सांगेन ना मी, कारण आधीच त्याचा जीव नुसता वरखाली होत असतो. त्यात इकडे या नम्रताचं काही ना काही सुरू असतं. नम्रताची आपली बडबड सुरू असते. तेच आकाश ना कसंबसं आता तिचा फोन ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो, कारण नम्रताना तिला आता असं होत असतं की कधी एकदा आकाशच्या तोंडून ऐकते की तोच इलेक्शनमध्ये जिंकला आहे. आकाशने फोन ठेवलेला असतो तोपर्यंत फोन आलेला असतो इथे काउंटरवर की सगळ्या कॅन्डिडेटना आतमध्ये बोलवलेलं आहे. सो सगळे कॅन्डिडेट एक एक करून आता आतमध्ये जातात. जसे आता सगळे कॅन्डिडेट एक एक करून आतमध्ये जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे नम्रता तयारी करत असते. तेच ईश्वरी नम्रताला म्हणते की काय चाललं आहे, कसली तयारी चालली आहे. त्यावर नम्रता म्हणते की आज आकाश संध्याकाळी जिंकून येते ना, सो त्याचीच तयारी करते. काहीतरी छान असे युनिक पदार्थ बनवते. त्यावर ईश्वरी म्हणत असते की वा वा, अच्छा आज आकाश भाऊजींचे लाड होणार आहेत तर, अशी फरमाईश सुरू आहे. मग आता काय काय करायचं ठरवलं आहे. त्यावर आता तिने पदार्थ जे जे काही करायचं ठरवलेले असतात ना, त्याबद्दल ती सांगत असते. त्याचबरोबर ती ईश्वरीला म्हणते की आज ना मी माझ्या मैत्रिणींनासुद्धा बोलवले संध्याकाळी. तसंही बरेच दिवस झाले मैत्रिणींची आणि माझी भेट झाली नाही. जेव्हापासनं माझं आणि आकाशचं लग्न झालं आहे ना, तेव्हापासनं या सगळ्या गोष्टी बाजूलाच राहिल्यात, असंही आता म्हटलं जातं. त्यावर ईश्वरी म्हणते की बरं झालं तू बोलवलेस फ्रेंड्सला, आणि तसंही मला पूर्णपणे खात्री आहे. पण एक काम कर ना, पटकनी फोन लाव ना आकाश भाऊजींना, बघ ना रिझल्ट लागला आहे का. मग आता ईश्वरीने सांगितलं आहे म्हटल्यावर इथे नम्रता कॉल करत असते. नम्रता जसं आता कॉल करते ना, तसं मात्र आता इकडे नम्रताने कॉल केल्याबरोबर फोन काही आता आकाश उचलत नसतो, कारण आकाश आता आतमध्ये गेलेला असतो, कारण त्याला रिझल्ट ऐकायचा असतो. तेच ईश्वरी म्हणत असते की कळतं आहे मला ताई, तुला हे होतं आहे ते, पण थांब थोडा वेळ नक्कीच उचलतील ते, नक्कीच ना ते मीटिंगमध्ये असतील. तर तुला काही मदत वगैरे हवी आहे का, असं देखील ईश्वरी नम्रताला विचारते. पण नम्रता आज सगळं काही एकटीने करायला तयार असते. तेच इथे आता रिझल्ट लागणार असतो. प्रत्येकाचे वोट जे आहे ते नोंदवले जात असतात. त्यामुळे आता तिघांची नावं घेतली जाणार. सगळ्यात आधी
आता बोललं जातं की फर्स्ट कॅन्डिडेटचं नाव घेतलं जातं. त्याबरोबर सगळ्यांचाच टाळ्यांचा वर्षाव होतो. प्रत्येकाला असं वाटतं की चला इथे आकाशचं नाव घेतलं जाईल, पण आकाशचं नाव हे दुसऱ्या कॅन्डिडेटमध्ये सुद्धा घेतलं जात नाही आणि त्यामुळेच ना आता थोडंसं टेन्शन आलेलं असतं. मग आता कोणाचं नाव घेतील असंही वाटत असतं. मग तेव्हाच ना इकडे आता मात्र नाव घेतलेलं असतं ते म्हणजे तिसऱ्याच मुलाचं. आकाशचं नावच डिक्लेअर झालेलं नसतं. मग तरीसुद्धा अंजली त्यासोबत अर्णव टाळ्या वाजवत असतात. मग आता तिघांचीच नावं डिक्लेअर होणार होती. नावं डिक्लेअर झालेली आहेत. मग तेव्हा अंजली आता मध्ये पडत बोलत असते की सॉरी टू इंटरप्ट, पण मला तुम्हाला एक विचारायचं होतं. ते म्हणजे तुम्ही 3 नावं काढलेत, पण आकाशचं नाव कुठे दिसलं नाही. मग आता जेव्हा असं म्हटलं जातं तेव्हा मात्र आता आकाश या सगळ्यामध्ये फिट बसत नाही आहे. म्हणूनच त्यांचं नाव नाही घेतलेलं आम्ही, असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या काही गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता धक्काच बसतो इकडे असणाऱ्या या सगळ्यांनाच. कारण आता अर्णवला त्याचसोबत इकडे आता अंजलीला वाटत होतं की आकाश या सगळ्यामध्ये नक्कीच जिंकेल, पण आकाशचं तर नाव बोर्ड ऑफ डायरेक्टरने घेतलेलंच नसतं आणि बोर्ड ऑफ कमिटीने हे नाव न घेतल्यामुळेच ना इकडे आता अंजली आणि त्याचसोबत अर्णवला धक्का बसतो. सोबतच आकाशलासुद्धा तर हा खूप मोठा फटका असतो. कारण आकाशने प्रेझेंटेशन उत्तम दिलेलं होतं. सात्विक फॅशन कोणत्या लेवलला आहे याबद्दल त्याने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत डिटेलमध्ये सगळं सांगितलेलं होतं. तरीसुद्धा आकाशला बाद केलं. यामुळे अर्णव आणि अंजली थोडे नाराज असतात. तर सगळ्यात जास्त नाराजगी ना आकाशची झालेली असते. तेच आता पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मात्र आता नम्रता खवळलेली असते आणि नम्रता अर्णवला वाटेल ते तोंडाला येईल ते बोलते. तू लूजर आहेस, तू असं आहेस, तसं आहेस. त्या सगळ्या गोष्टींचा राग येतो ईश्वरीला आणि ईश्वरी विचार करत नाही की आपली मोठी बहीण आहे. अर्णवबद्दल एकही शब्द बोललेला तिला सहन होत नसतो. म्हणून पेटलेल्या ईश्वरीने आता त्या नम्रताचं थोबाड फोडलेलं असतं. नम्रता आता ती बघतच असते, पण आता ईश्वरी तिला सांगते की खबरदार जर माझ्या नवऱ्याला काही बोलशील तर. असं म्हटल्याबरोबर इकडे त्याची बोलती आता पूर्णपणे बंद झालेली असते. कारण ईश्वरीने तिला चांगलंच सुनावलेलं असतं. ईश्वरीने सुनावल्यामुळे आता अर्णवही तिच्याकडे बघत बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.